नमस्कार, कुकिंग विथ भाग्यश्रीमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. चला तर मग आज आपण करत आहोत कोथिंबीर वडी. अगदी खमंग कुरकुरीत अशी ही कोथिंबीर वडी बनवणार आहोत आपण आज. ही कोथिंबीर वडी बघा छान कुरकुरीत खमंग झाली बरं का. अशी ही कोथिंबीर वडी करायला अगदी सोपी आहे. सहज पद्धतीने मी व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे. तुम्ही देखील अशा प्रकारे अगदी कुरकुरीत अशा कोथिंबीर वड्या बनवू शकता. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. इथं मी 2 जोडी कोथिंबीर घेतली होती. ती अगदी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे आणि थोडंसं चाळणीवर ठेवून यातील पाणी निथळून घेतलेलं आहे. जास्तीचं पाणी नाही घ्यायचं. आणि बाकीचं साहित्य सांगते. इथे लसणाच्या पाकळ्या, हिरव्या मिरच्या, तीळ घेतलेले आहेत पांढरे, मीठ आहे आणि तिखट, हळद आणि जिरे हे सर्व घेतलेले आहे आणि बेसन पीठ आहे. हे सर्व साहित्य लागते. आणि कोथिंबीर अगदी फ्रेश, हिरवीगार, ताजी आहे. बारीक चिरून घेतलेली आहे, स्वच्छ धुवून, आणि यातील पाणी पूर्ण निथळलेलं आहे. आता आपण बत्त्यामध्ये मिरच्या आणि लसूण आणि 1 ते 1.5 चमचा जिरे हे सर्व ओबडधोबड असं कुटून घेणार आहे. पाणी न घालता आपल्याला हे जिरे, मिरची आणि लसूण असं जाड वाटून घ्यायचं आहे. जास्तही बारीक नाही करायचं. मिरचीचे देठे काढून मधून मोडून असं मी घेते आणि इथं हे जाडसर वाटून घ्यायचे आहे. कोथिंबीर वडीचे अनेक प्रकार आहेत. आपण ही कोथिंबीर वडी अगदी पारंपरिक पद्धतीने वाफवून तयार करणार आहे आणि बिना वाफवताही देखील ही कोथिंबीर वडी बनवता येते. त्याचाही व्हिडिओ मी टाकणार आहे. पण ही अगदी पारंपरिक पद्धतीने वाफवून अशी आपल्याला कोथिंबीर वडी बनवायची आहे. आणि कोथिंबीर वडीची जी चव असते ना, त्यावर आपण जेवढी जास्त कोथिंबीर वापरतो ना, त्यावर ती चव अवलंबून असते. म्हणजे पीठ लागेल तसं थोडं थोडंच घ्यायचं, पण कोथिंबीर मात्र जास्त वापरायची आहे. त्यामुळेच त्याची चव छान लागते. इथे आता मी बेसन पीठ घेत आहे आणि यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे. त्याआधी आपण सर्व मसाले घालून घेऊया. आता इथं मी 1 ते 1.5 चमचा आपलं घरगुती तिखट घेतलेला आहे मसाला. 1 ते 1.5 चमचा हळद घेते. नंतर 2 मोठे चमचे तीळ घेतलेले आहेत. इथे तीळ आपण पीठ मळताना देखील टाकणार आहे, वरून देखील थोडेसे टाकणार आहे. चवीनुसार मीठ घेतलं आणि जो आपण हिरव्या मिरचीचं जो वाटण केलं होतं ते देखील यामध्ये आता सर्व टाकून घेऊया. लसूण जिऱ्यामुळे खूप छान टेस्ट लागते. आता हे सर्व एकत्र हाताने मिक्स करू आणि नंतर यामध्ये कोथिंबीर मिक्स करून घेऊया. आणि कोथिंबीरीतलं पाणी सुकवून घेतल्यामुळे आपल्याला थोडंच पाणी लागणार आहे पीठ मळताना. आता ही सर्व कोथिंबीर या पिठामध्ये मिक्स करू. पहा कशी भरपूर अशी कोथिंबीर वापरली आहे. आणि एवढी भरपूर कोथिंबीर वापरून देखील अजिबात वडी कुठेही तेलामध्ये तळताना विरघळणार नाही, तुटणार नाही आणि अगदी मस्त अशी कोथिंबीर वडी आपली तयार होणार आहे. पुढे तुम्हाला मी रेसिपी सांगतच आहे. आणि जर तुम्हाला कोथिंबीर जास्त आणि बेसन पीठ कमी वाटत असेल तर तुम्ही आणखीन थोडंसं बेसन पीठ घालू शकता. आता थोडंसं पाणी घालून हे आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे. जास्तही सैलसर नाही, जास्तही घट्ट नाही, अशा प्रकारचे हे मळून घ्यायचं आहे. जर तुम्हाला पिठाचा अंदाज समजत नसेल तर तुम्हाला सांगते, 1.5 पटी दुपटीने आपल्याला, म्हणजे जर 1.5 कप तुम्ही जर बेसन घेतलं तर त्याच्या 1.5 पटीनं म्हणजे 3 कप तुम्हाला कोथिंबीर घ्यायची आहे. जेवढी शक्यतो होईल तेवढी जास्त कोथिंबीर घ्यायची आहे. आणि कोथिंबीर मोजून घेताना चांगला दाबून असा कप भरायचा, म्हणजे भरपूर कोथिंबीर घेतली जाते. हलक्या हाताने नाही घ्यायचा. हे पहा आता इथं मी हे मळून झालेलं आहे. थोडंसं तेल लावून घेते
आता आपण ज्या चाळणीमध्ये वाफवणार आहे, अशी होलची जी चाळणी आहे ना, जे मोदक पात्र, त्याला थोडंसं तेल लावून घेते. आणि मी याचे रोल वगैरे काही करणार नाही. चौकोनी वडी करण्यासाठी आपल्याला या चाळणीवरच हे पीठ छान असं थापून घ्यायचं आहे. या चाळणीवरच मी हे पीठ टाकून थापून घेणार आहे. आपल्याला जेवढं पातळ लागतंय किंवा जेवढी वडी आपल्याला जाड ठेवायची आहे त्यानुसार तुम्ही इथं थापू शकता. हे सर्व मी एकसारखं यावर थापून घेते. थोडंसं पाण्याचा हात लावून थापू शकता, म्हणजे आपल्या हाताला हे मिश्रण लागणार नाही. अगदी छान असं सगळीकडून हे व्यवस्थित थापून घ्यायचं आहे. आणि तेल लावल्यामुळे अजिबात वडी चिटकणार नाही. आणि तुम्ही या मिश्रणाचे रोल देखील करू शकता किंवा तुम्ही अशा प्रकारे थापून घेऊ शकता. आणि वरून असे तीळ टाकून घेत आहे मी यावर, म्हणजे आपल्या वडीला खूप छान दिसणार आहे. हे पहा, असे तीळ टाकून घेतले. आता मी एका पातेल्यामध्ये चांगलं पाणी खळाखळा उकळून घेतलं होतं. एक गरम झालेलं पाणी आहे, उकळून घेतलेलं. आता यावरती ती चाळण ठेवून आपल्याला 20 ते 30 मिनिटापर्यंत मंद गॅसवर, लो टू मिडियम फ्लेमवर ही वडी छान अशी शिजवून घ्यायची आहे. मस्त शिजली जाते. आणि ही वडी थंड झाल्यावरच आपल्याला कट करायची आहे, अगदी थंड झाल्यावरती. आता इथं माझी वडी शिजून तयार झालेली आहे. 20 ते 25 मिनिटं बरोबर शिजायला घेतले. हे पहा, वडी पूर्ण थंड झाली, अजिबात हाताला मिश्रण चिटकत नाहीये. आणि अशा प्रकारे हे व्यवस्थित शिजून तयार झालेलं आहे. आता आपण वड्या कापायला घेऊया. हे मिश्रण पूर्ण गार झालेलं आहे, पूर्ण थंड झालेलं आहे. आता इथं सुरीनं जरासं कट करता येत नाहीये, त्यामुळे मी उलटणं घेते. आता या उलटण्याला मी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे, जेणेकरून आपल्या वडीला हे चिटकणार नाही. एकदम छान मस्त अशा वड्या तुम्ही हव्या त्या आणि पाहिजे त्या आकारात कट करू शकता. मी इथं चौकोनी वडी कट करून घेत आहे. आता ही जी कट करून आपण ठेवतो ही वडी, ही तुम्ही फ्रीजमध्ये 8 दिवसाकरता अशी स्टीम करून वापरू ठेवू शकता. आणि जेव्हा पाहिजे तेव्हा तळून खाऊ शकता. अगदी राहते फ्रीजमध्ये मस्त. हे पहा, किती छान आपल्या वड्या शिजून तयार झालेल्या आहेत. अगदी मस्त निघत आहेत. थोडी सुद्धा चाळणीला कुठे चिटकलेली नाही. एकदम छान तयार झालेले आहे शिजून. आता या सर्व वड्या मी या ताटामध्ये काढून घेते आणि मग काढल्यानंतर आपण त्या तळून घेणार आहे. किती मस्त छान चौकोनी आकाराच्या ह्या कोथिंबीर वड्या तयार झालेल्या आहेत. पहा, काय मस्त वडी झाली ना. पहा, तुम्हाला याचं टेक्स्चर कळत असेल. भरपूर कोथिंबीर घातलेली ही वडी आहे आणि वरून तीळ किती मस्त दिसत आहेत. पहा, एकदम छान मस्त अशी शिजलेली आहे आपली कोथिंबीर वडी. आणि भरपूर कोथिंबीर घातल्यामुळे कशी हिरवीगार मस्त छान झालेली आहे. हे पहा, सर्व वड्या मी इथं काढून घेतल्या. आता आपण तळायला घेणार आहे. त्यासाठी मी इथं कढई ठेवलेली आहे गरम व्हायला. यामध्ये मी तेल घालून घेते. अगदी थोड्याशा तेलामध्ये तळून होती ही वडी. मी इथे या वडीला डीप फ्राय करणार आहे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही तव्यावर शॅलो फ्राय देखील करू शकता, काही हरकत नाही. तेल छान तापलेलं आहे. आता यामध्ये वड्या घालून घेऊया. आणि जास्तही वड्या घालत नाही, 2 ते 3 अशा एवढ्याच वड्या घालून आपल्याला तळून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला कळतच असेल की या वडीचं जे आकार आहे तो मी चौकोनी ठेवलेला आहे, त्यामुळे या तळताना कुठेही देखील तुटणार नाहीत, विरघळणार नाहीत. मस्त अशा ह्या वड्या तळून होणार आहेत. आणि दोन्ही बाजूने मस्त अशा खरपूस रंगावर होईपर्यंत, कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला या वड्या तळून घ्यायच्या आहेत.
गॅस कमी करायचा आणि वड्या छान अशा कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या आणि वडी टाकल्या लगेच धक्का लावायचा नाही, नाहीतर वडी मोडू शकते. म्हणून खालची बाजू आधी पूर्ण छान तळू द्यायची, मगच त्याला आपण पलटी मारून घ्यायची आहे. दोन्ही बाजूने व्यवस्थित छान खरपूस रंगावर तांबूस रंग येईपर्यंत कुरकुरीत अशा छान वड्या तळून घ्यायच्या आहेत आपल्याला. एक 5 ते 6 मिनिटं लागतात अशा रंगावर बाकीच्या देखील वडी तळण्यासाठी. अशा प्रकारे तळून आणि ही अशी वडी खमंग आणि कुरकुरीत राहते, मस्त लागते. एक 2 मिनिटं आणखीन मी तळून घेते. परत या वड्या आपण काढून घेऊया. आता काढून घेते. पहा किती छान मस्त अशा झालेल्या आहेत या वड्या. बाकीच्या देखील सर्व वड्या मी इथं अशा पद्धतीने तळून घेते. आता इथं माझ्या सर्व वड्या तळून झालेल्या आहेत. एकदम छान कुरकुरीत खमंग अशा कोथिंबीर वड्या इथं तळून झालेल्या आहेत. लगेचच सर्व करायला घेऊया. हे पहा, डिशमध्ये मी लगेचच कोथिंबीर वडी घेत आहे सर्व करण्यासाठी. मस्त अशी झालेली आहे. टेक्स्चर बघून तुम्हाला समजतच असेल. वरून अगदी कुरकुरीत, आतून खुसखुशीत आणि खमंग अशी ही कोथिंबीर वडी आपली तयार झालेली आहे. चला तर मग इथं पारंपरिक पद्धतीने बनवलेली आपली कोथिंबीर वडी तयार आहे. अगदी खुसखुशीत आतून आणि वरून अगदी कुरकुरीत अशी वडी तयार झालेली आहे. चला तर मग आज आपण अगदी कुरकुरीत अशी खुसखुशीत कोथिंबीर वडी कशी तयार करायची हे पाहिलं. ही कोथिंबीर वडीची रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग परत भेटू अशाच एका नवीन आणि छान रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.